विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट यातले न्यूमेरिकल्स सारखे विचारले जात आहेत. गेल्या 4-5 वर्षाचे पेपर बघितले तर यातले न्यूमेरिकल्स मोस्ट ऑफ द केस मध्ये आहेतच परीक्षेमध्ये. सांगू का तुम्हाला मी? तुमच्या मनापासून धन्यवाद बरं का. सबस्क्रायबर काउंट वाढलेला आहे, ऍप्लिकेशनचे डाउनलोड सुद्धा वाढलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन केलेलाच आहे. रिक्वेस्ट करतोय तुम्हाला मी, आज फार थोडे सबस्क्रायबर उरलेत. आज 2,25,000 कंप्लीट होणारच आहेत. मी तुम्हाला सांगतो तुमच्यामुळेच. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आता आपण सुरुवात करूया. या टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलंय सांगा मी इथं? सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन आहे हा लक्षात घ्या. सायक्लोट्रॉन करतो काय? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलला ऍक्सिलरेट करतो. पहिला पॉइंट लिहून घ्या की सायक्लोट्रॉनचं फंक्शन काय? इथं मी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ठेवलाय, त्याला तो ऍक्सिलरेट करतोय, त्याचं स्पीड इन्क्रीज करतोय, मग टार्गेटवर जाऊन तो आदळतोय. बर बर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सर्क्युलर मोशन तो करतोय. मग सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स फॉर्म्युला काय? व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरं, हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यामुळे बी क्यू व्ही म्हणूया आपण. ठीक आहे, बी क्यू व्ही. आता सांगा बघू, या व्ही ला ही व्ही कॅन्सल होणं लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो, मग काय होणार आहे माझ्याकडं? एम व्ही अपॉन आर दॅट इक्वल्स टू बी क्यू. मग रेडियसचा फॉर्म्युला काय येईल? एम व्ही अपॉन बी क्यू. चला पहिला फॉर्म्युला, रेडियसचा फॉर्म्युला एम व्ही अपॉन बी क्यू. मोस्ट इम्पॉर्टंट, व्ही चा फॉर्म्युला काय? बी क्यू आर. व्ही चा फॉर्म्युला. ओके, हे मी आर इकडे घेतोय आणि अपॉन एम. चला मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार करूया आपण. बघा मी काय सांगतोय, मिनिटात फॉर्म्युले तयार होत आहेत. फक्त एवढं आलं पाहिजे तुम्हाला की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतंय? तर इथं मॅग्नेटिक फोर्स आहे. तो चार्ज आहे, मूव्हिंग चार्ज आहे, त्याच्यावर हा फोर्स ऍक्ट होतोय. ओके. बरं, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे कोण? बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर. हा याला कॅन्सल होईल, मग मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. काय मिळाला सांगू का? बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. मला हे कॅन्सल आणि वाय लर्न वरती जावा. पहिली एमसीक्यू ही दिसेल तुम्हाला. टॉपिक वाईज आयएमपी क्वेश्चन उघडले ना तुम्ही वाय लर्न वरती, पहिली एमसीक्यू बोर्ड मध्ये प्रश्न दिसेल. मग काय काय केले आपण? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार केला, रेडियसचा फॉर्म्युला तयार केला. पण थांबा ना, मला तुम्हाला विचारायचंय, हा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल वर चाललाय, याचा अर्थ खाली पॉझिटिव्ह वर निगेटिव्ह चार्ज असणार आहे. हा पॉझिटिव्ह त्याला रिपेल करणार, निगेटिव्ह त्याला अट्रॅक्ट करणार. पण इथं आल्यावर पोलॅरिटी रिव्हर्स होणार. ही डी पॉझिटिव्ह होणार आणि ही निगेटिव्ह, कारण त्याला इकडे आणायचं आहे ना. मग हे पोलॅरिटी कधी रिव्हर्स होते हे काढण्यासाठी हे किती डिस्टन्स कव्हर केलं? पाय आर, सर्कम्फरन्सच्या हाफ, डिवाइड बाय व्हेलॉसिटी. ओके, डिवाइड बाय व्हेलॉसिटी. मग मला सांगा, यात एक तर आर ची व्हॅल्यू टाका, नाहीतर व्ही ची व्हॅल्यू टाका. आर ची व्हॅल्यू टाकूया आपण. मग पाय अपॉन व्ही, आणि आर ची व्हॅल्यू कोण आहे? एम व्ही अपॉन बी क्यू. व्ही ला व्ही कॅन्सल होणार, मग पाय एम अपॉन बी क्यू झाला की फॉर्म्युला तयार. सर फॉर्म्युला लक्षात राहत नाहीत. सर आमचे फॉर्म्युले पाठ नाहीयेत. घे इथं फॉर्म्युले सगळे लक्षात घ्या. एकावरून तयार करतोय आपण. पण थांबा, मला पिरियॉडिक टाइम काढायचा आहे, तर मला टोटल सर्कम्फरन्स काढला पाहिजे. आता हे नाही करून देणार. व्हॅल्यू टाका, एम व्ही अपॉन बी क्यू. एम व्ही अपॉन बी क्यू टाकलं की व्ही ला व्ही कॅन्सल, हाच फॉर्म्युला येणार. फक्त इथं ट्वाइस येणार लक्षात घ्या. ऑब्व्हियसली अर्ध्याच्या पेक्षा डबल वेळ लागणार आहे ना. पण फ्रिक्वेन्सी विचारल्यावर काय करणार? मी तुम्हाला सांगतो, फ्रिक्वेन्सी विचारले तर याचा रेसिप्रोकल करा, म्हणजे वर बी क्यू जाणार आणि खाली 2 पाय एम येणार. बरं का? टोटल पिरियॉडिक टाइम मी फ्रिक्वेन्सीसाठी 1 अपॉन टी घेतलंय बरं का, लक्षात घ्या. स्मॉल टी नाहीये. एक काम करा, आता व्हिडिओ पॉज करा आणि 3 ते 4 वेळा इथून सुरुवात करा आणि लिहा बाळांनो की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हे कोण प्रोव्हाइड करते. हे कळालं तर सायक्लोट्रॉनच जमलं आपल्याला. मग परीक्षेत काय येईल? एमसीक्यू. परीक्षेत काय येईल? डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियॉडिक टाइम येईल. डायग्राम काढा, लिहा, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते, एक्सप्रेशन कंप्लीट करा. मार्क पैकीच्या पैकी मिळणार आहेत, लक्षात घ्या. बर, आपलं काय ठरलंय सांगतो मी, न्यूमेरिकल्स बरं का. आता इथं बघा, मला सांगा प्रोटॉन ऍक्सिलरेशन कोण आहे? सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन इलेक्ट्रॉनला ऍक्सिलरेट करेल का? नाही. मग हे एमसीक्यू आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍक्सिलरेटेड बाय सायक्लोट्रॉन? निगेटिव्ह चार्ज कोण आहे ते बघायचं. बरं थांबा एक मिनिट. मॅग्नेटिक फील्ड दिलंय म्हणजे बी दिलंय. ओके, टाइम पिरियड विचारलाय म्हणजे स्मॉल टी विचारलाय. काय रे, पाय एम अपॉन बी क्यू होता का रे? पाठ नाहीये, पाठ नाहीये, काही इश्यू नाहीये. टी इक्वल्स टू पाय आर अपॉन व्ही.
आर पार्ट नाहीये. एमव्ही स्क्वेअर अपॉन आर दॅट इक्वल्स टू बी क्यू व्ही. यालाही कॅन्सल. एमव्ही अपॉन बी क्यू टाकलं तर जमलं. म्हणजे तुम्हाला सांगा जमलं की नाही सांगा बघू. आता विचारलं काय व्हॉट विल द कायनेटिक एनर्जी? बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2m. पण दिले त्यांनी फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युलाला कन्वर्ट करता येईल का? हे बघा नाही बी क्यू अपॉन 2im. कायनेटिक एनर्जी कुठे आहे बघा. पी क्यू अपॉन हाय की. मी तुम्हाला सांगतो ह्या पी क्यूची व्हॅल्यू काढा. 2 पाय एफ एम. बघा डोक्यात तुमच्या घुसतंय का बघा. बी क्यू ची व्हॅल्यू जी आहे. ओके बी क्यू ची व्हॅल्यू काय देतोय बघा मी इकडे घेतोय. 2 पाय एफ एम. आणि कायनेटिक एनर्जी काढताना बी क्यू चा स्क्वेअर करताना करा की याचा स्क्वेअर. 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर एम स्क्वेअर टाका की तिथं. जमलं रे जमलं. मग सायक्लोट्रॉनचा थेरी क्वेश्चन येऊ दे जमणार आहे. सायक्लोट्रॉनचं न्यूमेरिकल येऊ दे जमणार आहे. तुम्हाला निदान व्हॅल्यू तरी पुट करा. ओके बरं आता इथं बघा. हे एक न्यूमेरिकल घ्यायचंय मला. सायक्लोट्रॉनचंच आहे. पुस्तकातलंच आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. जमतंय का बघा. इलेक्ट्रॉन मूव्हिंग विथ वेलॉसिटी म्हणजे त्यांनी दिलेलं आहे ही वेलॉसिटी म्हणजे व्ही दिलंय. टेस्ला म्हणजे टी दिलंय बी दिलंय बी. मॅग्नेटिक फील्ड दिलं. टेस्ला टेस्ला इज इक्वल टू वेबर पर मीटर स्क्वेअर. मग थांबा थांबा थांबा. जे रेग्युलर चॅनल फॉलो करतात त्यांचा काही इश्यू नाही बरं का. त्यांना माहिती आहे मी हे बऱ्याच वेळा घेतलंय. टेस्ला इज इक्वल टू वेबर पर मीटर स्क्वेअर. हेनरी सेल्फ इंडक्टन्स म्युच्युअल. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद. त्याच्यानंतर अँपियर इक्वल टू कुलोम पर सेकंद आणि व्होल्ट जूल पर कुलोम. हे सगळे इक्विव्हॅलंट आहेत. किर्चॉफ्स करंट लॉ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. व्होल्टेज लॉ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ट्रान्सफर ऑफ हीट. बर्नॉलीज कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठरलेलं आहे. ठरलेलं एमसीक्यूज आहेत लक्षात घ्या. फक्त अभ्यास पाहिजे. बी दिलंय व्ही दिलंय परपेंडिक्युलर व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी विचारलंय. व्हॉट विल बी द कायनेटिक एनर्जी विचारलंय. सायक्लोट्रॉनचे फॉर्म्युले तुम्हाला माहितीच आहेत लक्षात घ्या. बरं आता नेक्स्ट मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. तुम्हाला म्हणतील की या मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये जे डिफ्लेक्शन आहे ते करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल विचारतील किंवा मूव्हिंग कॉइलची डायग्राम विचारतील. आणि करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये दोन प्रश्न आहेत. हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू अॅमीटर. गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर. मग अॅमीटर व्होल्टमीटर डिफरन्स. ट्रान्समीटरचे ऍडव्हान्टेजेस ओव्हर व्होल्टमीटर केलंय ना. नक्की केलं असणार आहे मला माहिती आहे. मग हा प्रश्न एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे सगळे डेरिव्हेशन्स आहेत मला मान्य आहे. नाहीत केले काही प्रॉब्लेम नाहीये. न्यूमेरिकल करूया. तर बघा ह्या आरच्या ऐवजी मी डी नोटेशन वापरतो. मग मला सांगा इन्फायनाइटली लॉंग कंडक्टर असेल आणि त्याच्यापासून डी अंतरावर एखादा पॉइंट असेल. त्या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी असतं. सिंपल. म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. ओके. फॉर्म्युला काय म्यू नॉट आय. म्यू नॉट ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 4 पाय इंटू 10 रेस टू -7 असते. म्यू नॉट आय. आय म्हणजे करंट दिला पाहिजे. दिलाय करंट. डिस्टन्स डिस्टन्स दिलं पाहिजे झालं की मॅग्नेटिक फील्ड काढा ना. मॅग्नेटिक फील्ड कसं येणार सांगा बघू. म्यू नॉट माहिती आहे 4 पाय इंटू 10 रेस टू -7. करंट 5 अँपिअर दिलाय. अपॉन 2 पाय इंटू डी. डी ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर दिली. हे सेंटीमीटरचं मीटर करा. ऐका माझं. म्यू नॉट ची व्हॅल्यूच असते 4 पाय इंटू 10 रेस टू -7. आता पायला पाय कॅन्सल होणार आहे. पायला पाय काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. करंट 5 अँपिअर दिला लक्षात घ्या. मग म्यू नॉट ची व्हॅल्यू होती 4 पाय. 2 टू चा 2 टू चा 4. 4 पायला 4 पाय कॅन्सल 5. आन्सर सोपं आहे. मी सोडवताय का तुम्ही बघा. डिस्टन्स दिलंय म्हणजे डी दिलंय. करंट दिलंय. मॅग्नेटिक फील्ड विचारलंय. म्हणजे म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. इथं बघा डिस्टन्स दिलंय आणि मॅग्नेटिक फील्ड दिलंय. मॅग्नेटिक फील्ड दिलंय. डिस्टन्स दिलंय म्हणजे उरलं कोण रे करंट काढायचंय. विचारला करंट विचारलाय. आला का कॉन्फिडन्स. म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डी. पण सेमी इन्फिनिट असेल आपण बघा हे दोन्हीकडे वाढते वायर. पण इकडे वाढतच नाही एकाच बाजूला वाढते. मग बीच व्हॅल्यू याच्या हाफ होणार. मग हाफ होणार म्हणजे अजून 2 न डिवाइड केलं ह्या 2 च्या ठिकाणी 4 येणार रे. 4 येणार. मी तर थांबतोय. व्हिडिओ जरा मोठा होईल असं वाटतंय बरं का कारण टॉपिक पण तेवढाच मोठा आहे बरं का. मधून मधून तुमचे कॉमेंट पण बघतोय बरं का. निगेटिव्ह कॉमेंट करणारा मला सांगायचे बाळांनो इथं सगळे शिक्षक निवांत एकमेकाशी प्रेमाचे संबंध आहेत. आमचं कोणाशी क्रॉसच नाहीये. ते ही फॅन, ह्याचा फॅन, त्याचा फॅन. अभ्यासाची वेळ आहे. अभ्यासाची वेळ आहे लक्षात घ्या. ओके तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद, धन्यवाद. ओके. सगळी चांगलीच मुलं आहेत रे तुम्ही. खूप छान, खूप छान. आणि तुम्हाला शर्मा वर्मा पण आहेत बरं का लक्षात घ्या. खूपच तुमचं मनापासून स्वागतच आहे. कारण काय आहे माहितीये का? तुम्ही हिंदीत का शिकवत नाही मला बरेच जण विचारतात. मी तेवढं हिंदीत फ्लुएंट नाही रे. मग ते काय होणार रे मेरे को तेरे को ये समझा क्या रे? तेरे को आया क्या रे? असं जर त्यापेक्षा आपलं मराठीतून आणि ते काय होतं मी बघितलं बरं का.
तेवढं जमत नाही रे फ्लुएंटली. म्हणून आपलं मराठी. ओके आणि मराठी आपलं बेस्टच आहे. तर इथं बघा आता सगळ्यात महत्त्वाचं सेंटर सर्क्युलर कॉईल आहे आणि सेंटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड. म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर आहे फक्त. मगाशी 2 पाय डी होतं, आता ट्वाइस आर आहे. बघा ना, मला इथं एवढी व्हॅल्यू काढायची आहे. मला सांगा पूर्ण सर्कल असेल तर म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर. त्या सर्कलचा एवढा पार्ट आहे. पूर्ण सर्कल किती असतं रे? 2 पाय. हा फॉर्म्युला तयार झालाय का बघा बघू इथं. हा फॉर्म्युला इथं तयार झालाय का बघा बघू. म्यू नॉट आय थिटा, म्यू नॉट आय थिटा आणि 2 टू द 4 पाय आर. बरोबर आहे ना सांगा बघू. हे सगळं तुम्हाला कुठं होतं माहितीये का? लहानपणी. पूर्ण सर्कलचा एरिया सांगा. पाय आर स्क्वेअर. आता मला एवढ्याचाच एरिया काढायचा आहे. मग मी काय केलं होतं माहिती आहे का? एरिया ऑफ द आर्क, एरिया ऑफ द सेक्टर बरं का बाळांनो. थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर आठवलं का? तसंच आहे. थिटा कोणी 360च घेतलंय मी. म्हणजे पण थांबा. सर्कलसाठी फॉर्म्युला काय? म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस. मी बोलतोय परत डेरिव्हेशन्स पण येईल लक्षात घ्या. पण न्यूमेरिकलचे चान्सेस खूप आहेत. आता हे सर्क्युलर लूप, सर्क्युलर लूप. मी तुम्हाला सांगतो रेडियस आणि करंट दिलाय बास. म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर. पण नंबर ऑफ टर्न्स दिले तर इथं एन-आय घ्यावं लागेल हेही लक्षात घ्या. मग सोडवता का प्रॉब्लेम? मग मला सांगा इथं बघा आता मात्र थांबणार बरं का मी. हो थांबणार आहे. सोलेनॉइड आणि टोरॉइड डेरिव्हेशन्स केले असतील ठीक. न्यूमेरिकल बिलकुल मिस करू नका. खूप सोपं आहे. म्यू नॉट एन-आय पुढे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये मला हाच फॉर्म्युला लागणार आहे. फक्त हे स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं. हे सोलेनॉइडसाठी. बघा ना, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलाय. ओके, करंट दिलाय. म्यू नॉटची व्हॅल्यू दिली. सोडवा रे हे प्रश्न. हा प्रश्न सोडवा बाळांनो. नंबर ऑफ टर्न्स दिलेत 1000 दिलेत. सगळ्यात महत्त्वाचं लेंथ दिले, पाय दिले. लेंथ पाय दिले. ते डायमीटरची मला काही गरज वाटत नाहीये. कुठे डायमीटर लागणार आहे? नाही लागणार आपल्याला. म्यू नॉट 4 पाय इंटू 10⁻⁷ नंबर ऑफ टर्न्स म्हणजे म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷. नंबर ऑफ टर्न्स 1000 म्हणजे 10⁻³ लेंथ दिलेली आहे. पाय दिले बरं झालं. पायला पाय कॅन्सल. करंट किती दिलाय? 5 अँपिअर. मग आन्सर हे पायला पाय कॅन्सल. 5 चोक 20. 2 इंटू बरोबर आहे की? हे बघा. 5 चोक 20 आलं आणि 10⁻⁻⁴ आहे. पण ह्या 10 ने मल्टिप्लाय केलं की -3 होणार टेस्ला. आन्सर परफेक्ट आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय रे सोलेनॉइड आणि टोरॉइड दिसलं ना. सोलेनॉइड, सोलेनॉइड की म्हणायचं लॉटरी लागली. आणि टोरॉइड दिसलं तर काय येणार? म्यू नॉट एन म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. पर युनिट लेंथ एवढा फक्त फरक आहे. सोलेनॉइडला लेंथ येते आणि टोरॉइडला सर्कम्फरन्स येतो. की काही अवघड नाहीये. मग तुम्हाला सांगतो आता फक्त काय करा? हे टोरॉइडचा प्रश्न तुमचा तुम्ही करा. करा बाळांनो करा. करा. टोरॉइड दिलंय त्यांनी मॅग्नेटिक फील्ड दिलंय. ओके, बी दिलंय. बी इक्वल्स टू म्यू नॉट नंबर ऑफ टर्न्स 2 पाय आर इंटू आय. हाऊ मच करंट? आय विचारलाय. मग रेडियस दिले का? रेडियस दिलेलं आहे. सगळं दिलेलं आहे रे बाळांनो. सगळं दिलेलं आहे. सोपं आहे. 2 पॅरलल वायर आहेत. त्यातून करंट फ्लो होतोय. फोर्स पर युनिट लेंथ. म्यू नॉट अपॉन 2 पाय डी आहे बघा ह्याच्यात. अरे मगाचच आहे. म्यू नॉट आय अपॉन 2 पाय डीच आहे रे. फक्त I1 I2 याच्यामध्ये. आणि तेही सांगतो हे दोन्ही करंट जर इक्वल असतील तर तिथं आय स्क्वेअर येणार. आय स्क्वेअर. आता मी तुम्हाला सांगतो बाळांनो, हे ते न्यूमेरिकल तुम्ही करा. ओके. तर मी जे तुम्हाला सांगितलं ते व्हायोलिनमध्ये चेक करा आलंय का? हे जे टोरॉइड, सोलेनॉइड त्याच्यानंतर सांगतो ते मॅग्नेटिक फील्ड वगैरे एखादं डेरिव्हेशन आलं असेल तर नक्की करा. जेवढं आले ते डेरिव्हेशन करण्याचा प्रयत्न करा. हा टॉपिक न्यूमेरिकल साठीच करायचा. सायक्लोट्रॉन, सोलेनॉइड, टोरॉइड तुम्हाला सांगतो इन्फिनिटी लॉंग, सेमी इन्फिनाइट, सर्कलच्या सेंटरमध्ये एक्सियल पॉइंट पण आहे आणि अजून आहे बायोट सावर्ट लॉ. एवढे प्रश्न करायचेच लक्षात घ्या. हेच परीक्षेत येणार आहेत. ऑल द बेस्ट.